11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार 20% एवढी विशेष सूट। श्री जय भवानी स्पाइसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पाइसेसचे मसाले खरेदी करा। आमचा पत्ता श्री जय भवानी स्पाइसेस, सावित्रीबाई फुले व्यापार संकुल, हॉटेल विनोद कॅफे शेजारी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 99 95 06 28 91। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरत असल्याचे सांगत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली। अजितदादा पवार यांच्या भक्कम पाठिंब्याने सर्व कार्यकर्त्यांसह निवडणुकीची तयारी करत असल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगून विरोधकांनाही जोरदार इशारा दिला। पाहूयात काय म्हणालेत ॲडव्होकेट वैभव पाटील। सर्वांचं मी स्वागत करतो। मधल्या काळामध्ये कैलासवासी आमदार अनिल भाऊंचं निधन झाल्यामुळं एक थोडंसं सगळं राजकीय आणि सामाजिक ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या वडिलकीचा, त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या संपूर्ण एकंदर राजकीय कारकिर्दीत विचार करता थोडंसं ते गेल्यामुळं थोडं आदर भावनेनं आम्ही सर्वांनी थोडंसं एक महिनाभर या सगळ्या राजकीय घडामोडीवरती फार काय भाष्य न करता थोडं सांत्वनपर किंबहुना त्यांच्या आदरांजली म्हणून एक महिनाभर आम्ही सगळ्या गोष्टी थोडंसं आलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता। आता महिनाभराचा कालावधी ओलांडला आहे आणि शेवटी राजकारणामध्ये पुढं चालत जाणं हे क्रमप्राप्त असतं। आता त्यांच्यात पण त्यांच्या कुटुंबातले सदस्य पण आता या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारणात ॲक्टिव्ह झालेले दिसतात। त्यांच्यापर्यंत त्यांच्या कामाचं सगळ्या गोष्टी चालू आहेत। मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या 6-7 महिन्यापूर्वी अजितदादांच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि दादांच्यावर जात असताना सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील काय अशी महत्त्वपूर्ण काम आहेत की त्यांना न्याय देण्याच्या निमित्तानं आम्ही दादांच्या बरोबर जातोय। एक स्वाभिमानी नेतृत्व, एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारं कामाचा प्रचंड मोठा आवाका ज्यांच्याकडे आहे अशा नेतृत्वावर काम करायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला। आणि मला पण माझ्याबरोबर काम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील, माझे तरुण सहकारी असतील, मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन गेले 4-6 महिने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय। दादांनी मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करायची माझ्यावरती जबाबदारी दिली आणि ती देखील जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा मी प्रयत्न करतोय। कवठेमंकाळ तालुका जर सोडला तिथल्या अध्यक्षांची निवड तर बाकी सगळ्या तालुक्यातल्या अध्यक्षांच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत। कार्यकारिणींच्या सगळ्या निवडी आता तिथल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं अस्तित्व म्हणण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन एक वेगळा नवीन प्लॅटफॉर्म या निमित्तानं या राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि त्याला चांगलं यश येतंय। की यश येत असताना शेवटी आपण विकास कामं कशा पद्धतीनं करतो, दिलेला शब्द कसा पाळतो आणि तो पाळलेल्या शब्दाच्या बरहुकूम भविष्यात आपण त्या नेतृत्वाला कशी मदत करतो ह्याच्यावरती राजकीय सगळे आराखडे असतात असं मी मानतो। त्यामुळं आदरणीय दादांना आम्ही जी कामं आजपर्यंत सुचवली, आजपर्यंत ज्या कामाच्या निमित्ताने आम्ही दादांच्याकडे गेलो त्या सर्व कामांना न्याय देण्यामध्ये थोडेफार प्रमाणात आम्हाला यश येतं। त्याचं ऑडिट झाल्यानंतरच त्या योजनेला मान्यता मिळण्याची एक प्रक्रिया त्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये असते। परवाच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला एक GR एक पत्र सोशल मीडियामध्ये किंवा आपल्या नगरपालिकेतर्फे प्राप्त झालं की स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत विटा नगरपालिकेला वापरलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी
जवळजवळ 15 कोटीचा निधी त्यामध्ये मंजूर झालेला आहे. आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळे खरं तर हे अधिकृतरित्या प्रशासनानं आपल्याला याची माहिती देणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपल्याला पुरवायचा प्रयत्न केलेलाच असते. परंतु हे काय एक दिवसाचं किंवा नुसतं आत्ता ह्या महिना 2 महिन्यात कुणीतरी काम केलंय आणि मग हे घडले असं नाही. याला सातत्याने गेली 7-8 वर्ष आपण सगळेजण काम करतोय. शहरातल्या हर एक नागरिकाला वाटतं की आता जर हे ह्या गावाचं शहरीकरणामध्ये रूपांतर होत असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज ही आपल्या शहराला क्रमप्राप्त गोष्ट आहे. आणि मध्ये तुम्हाला माहीत असेल की महिन्यापूर्वी मी अजितदादांना भेटून भुयारी गटर योजनेला अंतिम मान्यता मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याच्या आधी पण 2-3 वेळा त्यांना भेटलो होतो. ह्या अधिवेशनाचा जो काळ आहे मागच्या फेब्रुवारीच्या एंडचा आणि त्यानंतर ही आचारसंहितेच्या निमित्तानं ह्या 15 दिवसातली असलेली लगबग लक्षात घेता शेवटची मिटिंग हे 21 फेब्रुवारी का 22 फेब्रुवारीला म्हणजे अधिवेशनाच्या आधी पार पडली. आणि तोपर्यंत आपली एक पाणीपुरवठा योजना जी जवळजवळ 88 कोटीची विटा नगरपालिकेला सुधारित पाणीपुरवठा योजना एक शासनाकडे सादर आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकली गोष्टी पाठीमागं राहिल्या होत्या आणि याच्यामध्ये असा नॉर्म्स आहे की मानसी 135 लिटर पाणी जोपर्यंत शहराला पाणीपुरवठा केला जात नाही तोपर्यंत भुयारी गटर योजनाला मान्यता मिळत नाही. असा एक टेक्निकली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. तर ते 135 लिटर पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही सुधारित पाणीपुरवठा योजना सुद्धा त्याच सक्षमतेनं त्याच परीनं मंजूर झाली पाहिजे अशी भूमिका शासनाची होती. त्यामुळे मधल्या काळात ती योजनाचं काम अगदी रखडलेलं म्हणा किंवा योजना सादर करण्यापर्यंत सुद्धा ते काम गेलं नव्हतं. पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही सातत्यानं त्या योजना लवकर त्याची प्रशासकीय मान्यता मिळावी, ती योजना महाराष्ट्र शासनापर्यंत जावी, DMAच्या मार्फत त्याची शिफारस करावी, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या. त्यावेळी आम्ही त्या सगळा फॉलोअप केला आणि आता ती सुद्धा योजना आज अंतिम टप्प्यात आहे. आता आचारसंहिता आहे म्हणून आज बोलणं बरोबर दिसणार नाही की ती मंजूर होते. पण एक मिटिंग एवढं एकच त्याचं हे राहतं की जे उच्चतर समिती आहे नगर विकास खात्याची त्याचे नगर विकास खात्याचे जे सचिव असतात गोविंदराज साहेब 9-2ला ते काम करतात. तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी याची उच्चस्तरीय सचिवांची कमिटी असते. त्या कमिटीसमोर एक प्रेझेंटेशन फक्त आपलं बाकी आहे. ते प्रेझेंटेशन झालं तर त्याच मिटिंगमध्ये आपल्याला ते योजनेची मान्यता मिळेल. त्या योजनेबरोबर मग भुयारी गटर योजनेची आपल्याला मान्यता मिळेल. तर मला खात्री आहे की नजीकच्या काही दिवसामध्ये म्हणजे जूनमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ह्या दोन्ही महत्त्वपूर्ण जे काम आहेत की ज्यानं आपल्या शहराची एक ओळख वेगळ्या पद्धतीनं होणार आहे आणि शहरीकरणाचा जो वेग आहे वाढीचा तो आणखी सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीने राहील. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन जवळजवळ 78 कोटीची आपली भुयारी गटर योजना तसेच जवळजवळ 87 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना हे जून महिन्यापर्यंत आपल्याला मंजुरीवरती येते आणि त्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आता सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. त्यात कुठला आता अडचण या निमित्ताने येणार नाही अशी परिस्थिती आहे. हे सांगताना दुसऱ्या बाजूला मी सांगेन की प्रशासन सुद्धा त्यांच्या परीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. फक्त होतंय असं की काही गोष्टीमध्ये कठोर निर्णय घेऊन जे पुढे जावं लागतं आणि त्यामुळे त्यानंतर शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालतात. ह्याच्यामध्ये थोडं प्रशासनानं जरा अजून अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. मग पार्किंगचा प्रश्न असेल. आज आता तुम्ही बारकाईनं शहरामध्ये फिरताना बसं झालं की 3-4 ठिकाणी आता मंडई जी आपली मुख्य भाजी मंडई सोडून आता 3-4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसत आहेत. अनेक काही गोष्टी या शहरामध्ये काही अतिक्रमणाचे विषय आहेत, अवैध अनाधिकृत बांधकामाचे विषय आहेत, काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबानं होतोय असे काही विषय आहेत. तर यासाठी सुद्धा प्रशासनानं प्रशासक म्हणून सक्षम भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे. ह्याच्या अगोदर असं होतं की नगरसेवकापर्यंत पोहोचलं किंवा नगरसेवकाच्या लक्षात आलं तर तो या गोष्टीला न्याय देत होता. तरी परंतु आम्ही आमच्या परीनं जरी माजी नगरसेवक माजी पदाधिकारी म्हणून जरी आम्ही काम करत असलो तर प्रत्येक जण आपापल्या परीनं अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतोय. दुसरी एक खास बाब म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं नमूद करतो की या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काकांना वेळोवेळी आमच्या सगळे नगरसेवक भेटत होते. काही निधी आपण या शहरामध्ये विकास कामाला द्यावा अशी विनंती करत होते. त्या विनंतीला मान देऊन जवळजवळ 1,05,00,000चा निधी काकांनी मंजूर केला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 कामं या शहरातली प्रमुख आता होणार आहे. त्याची लिस्ट आणि कामाची यादी मी तुम्हाला देतो. तर मी काकांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की 1 कोटी रुपयाचा विशेष निधी तुम्ही आमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे शहराला मंजूर करून दिलाय. त्याची पण वर्क ऑर्डर झाले, त्याची पण कामाची सुरुवात आता होते. दुसरा एक विषय की DPC मधून
आपल्याला जवळजवळ 1,93,00,000च्या विकास कामाला मान्यता मिळाली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं आहेत म्हणून मी आवर्जून ते नमूद करतो की शहराच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून किंवा शहर वाढीच्या दृष्टिकोनातून ती कामं आपल्याला महत्त्वाची होती. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जुना वासुंबे रोडला आदर्श शाळेच्या जवळ एक मोठा ब्रिज आणि तो एक कनेक्टेड रस्ता म्हणजे आदर्श शाळेच्या जवळून जुना वासुंबे रस्त्यापासून नवीन सुळकाई रोड जो आपला आहे तिथं कनेक्ट करण्यासाठी एक 40 फुटी रुंदीचा रोड त्याच्यावरती एक 90-92 लाख रुपये खर्च करून आपण त्याच्यामध्ये पूल एक नवीन उभा करतोय. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये समजा बाहेरच्या बाहेर म्हणजे चौकामध्ये काय ट्रॅफिक जाम झालं किंवा एखाद्या काय आंदोलन किंवा या निमित्तानं चौकात काय प्रॉब्लेम झाला तर बाहेरच्या बाहेर आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळावी. म्हणजे साळशिंगे रोड असेल, लेंगरे रोड असेल, जुना वासंबे रोड असेल, इथल्या लोकांना बाहेरच्या बाहेर आपल्याला जर सुळकाई रोड किंवा खानापूर रोडला जर जायचं असेल तर त्याला कनेक्ट करण्याच्या म्हणजे थोडा हाफ रोड म्हणा किंवा काय थोडा पोर्शन तो आपल्याला आता त्या कामातून आपल्याला सुविधा निर्माण होते. आणि तो जो भाग आहे म्हणजे ओम शांती सेंटर असेल तिकडे त्या परिसराचा मागचा भाग या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. तो एक महत्त्वाचा विषय होता. तो त्याला न्याय मिळायचं आपल्याला या दृष्टिकोनातून काम पूर्ण झालेलं आहे. दुसरं की भवानी माळ म्हणजे आपलं आदर्श कॉलेजच्या पाठीमागून एक रस्ता आपण आता नवीन डेव्हलप करतो. तो रस्ता पूर्ण ओढ्याला लागून आता आपल्या ह्या मार्केटच्या पाठीमागे येतोय आणि मार्केटपासून ते परत आपण जो भवानी माळचा रोड आहे जो तुळजाभवानीच्या मंदिरापासून पुढे येऊन आदर्श कॉलेजच्या मागे निघतो त्या रोडला कनेक्टेड करायला अजून एक रोड आपण करतोय. त्या रोडसाठी जवळजवळ 90 लाख रुपये आपण 52 लाखाच्या कामाला मान्यता आपल्याला मिळाल्या. त्याची पण तुम्हाला कामाची लिस्ट मी तुम्हाला देतो. महत्त्वाची कामं त्याच्यामध्ये की आपल्या रेवण सिद्धार्थचे जे मूळ स्थानचा आहे तो रस्ता अत्यंत खराब झाला होता. तर जवळजवळ 50 लाख रुपये आपण त्या रस्त्याला मंजूर केलेत आणि तो रस्ता तसा आता सुळकाईपर्यंत आता चांगला होईल. अलीकडच्या बाजूला सुरुवातीला खराब होता. अनेक छोटी मोठी कामं आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये 11 कामांना आपण न्याय देण्यामध्ये हे सर्वांच्या माध्यमातून मी यशस्वी झाले. चांगलं कामं या शहरामध्ये या निमित्तानं होतील. दरवर्षी अण्णाभाऊ नागरी वस्ती दलित वस्ती सुधारणा योजना जी आपली आहे त्याच्यामधून सुद्धा पालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव जात असतो. यावेळी थोडंसं त्याच्यामध्ये 40-30-30 असा काहीतरी रेशो असावा असं सर्व पक्ष नाही का आम्ही आता महायुतीमध्ये काम करणारे सर्व आम्ही पक्ष आहोत. तर 40-30-30 म्हणजे भाजप 40-30 शिवसेना 30 राष्ट्रवादी असं थोडंसं त्या DPC मध्ये वाटपाचं ह्या गणित असं सूत्र असू शकेल. त्या हिशोबानं काही कामं आपण पण त्याच्यामध्ये सुचवली होती. जवळजवळ 2,12,00,000 रुपयाच्या कामानं सुद्धा या निमित्तानं त्याच्यामध्ये मान्यता आपल्याला मिळते. आणि आमचे प्रशांत कांबळे असतील, भरत कांबळे असतील, आमचे सुभाष तात्या भिंगारदेवे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या दलित वस्ती वॉर्डमधल्या अनेक कामांना न्याय देण्यामध्ये आपण आता या यशस्वी होतोय. हे सर्व सांगत असताना मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, तसेच जिल्हा प्रशासन असेल, इथे प्रशासक असतील, प्रांतसाहेब, इथले मुख्याधिकारी सर्व यांचं या निमित्तानं मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की या सगळ्या योजनांना निधी मंजूर करून देत असताना यांची सकारात्मकता आणि कामाला न्याय देण्याची जी भावना आहे त्यामुळे ह्या सगळं एवढा निधी आपण ह्या विटा शहर आणि परिसरामध्ये आणू शकलो. आणि विटा शहर आज मी म्हणेन जिल्ह्यामध्ये सगळ्यात वाढीचा वेग असलेलं शहर आहे. तर हा वेग सातत्यानं राहण्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या निधीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. राजकारणामध्ये काम करत असताना मिळालेल्या सत्तेचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून आपल्या सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करावी ह्या एवढंच ब्रीद लक्षात ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळं आणि कुणी विट्याच्या परिसरामध्ये काम करताना निधी आणला असेल किंबहुना इथून पुढच्या काळात आणायचा असेल किंवा ह्या योजना आणखीन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्हाला मदत करायची असेल तर या सगळ्याचं आम्ही इथं स्वागत करतो. कुठली अडवणूक, कुणाला थांबवणं, कुणाच्या काहीतरी आडवं जाणं हे आमचं आजपर्यंत कधी भूमिका नव्हती. इथून पुढच्या काळामध्ये पण अशी भूमिका नसणार आहे. शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतो. उद्देश साफ असेल, मनामध्ये कटुता आणि मनामध्ये काही वेगळी भावना नसेल तर ह्या सगळ्या कामाला न्याय देण्यामध्ये आम्ही सुद्धा आमचे काय जिथं मदत लागेल आणि काय गोष्टी मोठ्या करण्यासंदर्भात तर नक्की खुल्या मनानं मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपापल्या परीनं जनतेनं काम करावं, मतदारसंघाचा विकास करावा. भविष्य काळामध्ये येणाऱ्या 2024च्या समजा पोटनिवडणूक नाही झाली तर जी रेग्युलर पद्धतीनं ऑक्टोबर महिन्यामध्ये जी निवडणूक होईल
त्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या नेत्यांना विनंती करू या भविष्यकाळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून किंवा पक्षाला हा मतदारसंघ सुटावा म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं नक्कीच अग्रेसर राहणार आहे. कारण बऱ्याच ह्या मधल्या भाऊंच्या जाण्यानं बऱ्याच मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी म्हणजे असं होणार का, तसं होणार का, हे घडेल का, ते घडेल का, असे सुद्धा मतांतर किंवा काही गोष्टी आपल्या कानावरती येत आहेत. परंतु आपली भूमिका अशी आहे की कैलासवासी भाऊंच्या जाण्यानं त्यांच्याशी असणारा वैचारिक मतभेद ते गेलेत, आता ते विषय सगळा संपलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये जनतेनं आपापल्या कर्तृत्वानं आपापल्या पद्धतीनं आपण काय ह्या मतदारसंघामध्ये करू शकतो किंवा आतापर्यंत आपण काय केलं, भविष्यात कशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे की त्याची मांडणी आणि त्याचा तो विषय आहे तो घेऊन त्यांनी पुढच्या निवडणुका सगळ्या कराव्यात असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी येत्या काळामध्ये राजकारणात जसं आम्ही आतापर्यंत सक्रिय होतो, मधल्या काळात ही दुःखद घटनेमुळे आम्ही सुद्धा थोडंसं प्रत्येक गोष्टीत राजकारण न करता थोडंसं मागं राहून त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी न करता आता पुढं थांबायचा थोडा घेतला होता. पुन्हा एकदा पहिल्यासारखंच अत्यंत सक्षमपणे या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचं आम्ही ठरवलंय आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक विकास कामाला आणि अनेक योजनांना आम्हाला 100% न्याय मिळेल असं अपेक्षा आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व नागरिकांना असं सूचित करतो की येत्या काळामध्ये ह्या राजकारणाच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सक्रियतेनं आम्ही आपल्या समोर असणार आहे. राजकारणामध्ये काम करत असताना जय पराजय किंवा भविष्यातल्या सगळ्या गोष्टी याच्या सगळ्याचे विचार करून आम्ही काम करणारी मंडळी आहोत. जे पराभवानं मागं राहून किंवा घरात बसून न करता पराभवातनं का पराभव झाला याची कारणं हुडकणं आणि त्याचं निरसन करून पुढे जाणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे नक्कीच भविष्य काळामध्ये चांगले दिवस आपल्याला आणि आपल्या पार्टीला येतील अशी अपेक्षा, पक्षाला येतील अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो. शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.